बीड हत्या प्रकरणामधील सर्व 8 आरोपींवर मकोका, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटेसह प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनावणेवर कारवाई। खंडणी आणि बीड खुनातील आरोपी एकच, त्यामुळे खंडणीच्या सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा हा मकोका आम्हाला अमान्य, मनोज जरांगे यांची मागणी। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा, आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीत जायला हवा, धाराशिवच्या मोर्चातून सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी। हाकेसाहेब पाया पडतो, कुणाचंही उचल घेऊन बोलू नका, प्रकाश शेंडगे कुठलं ओबीसी आणि कुठलं मराठा घेऊन बसलाय, सुरेश धस यांची हाकेंसह शेंडगेंवरही टीका। सुरेश धस, तुम्ही गद्दारी केली, आमच्या मतांवर जिंकलात, तुम्ही आमची उचल फेडा, लक्ष्मण हाकेंचं सुरेश धसांना प्रत्युत्तर। सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम, गृह विभागाने निर्णय घेतलेला आहे, आरोपींवर कारवाई करणार, बीड हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। खंडणी ते हत्या प्रकरण हे कट कारस्थान, वाल्मिक कराडवर देखील मकोका लावा, सर्व आरोपींवर 302 लावून फाशी द्या, देशमुख कुटुंबियांची मागणी। बीड हत्या प्रकरणी आरोपींवर मकोका लागल्यामुळे पोलिसांना तपासासाठी वेळ मिळणार, 180 दिवसात पोलीस आरोपपत्र दाखल करू शकतात। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 2 वेळा फोनवर संवाद, 6 डिसेंबरच्या दोघांमध्ये संवादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या, सूत्रांची माहिती। वाल्मिक कराड नंतर आता मुलगा सुशील कराडही अडचणीत, मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर कोर्टामध्ये खासगी फिर्याद, सुशीलने मॅनेजरच्या घरी घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणी विष्णू चाटेला 13 तारखेपर्यंत सीआयडी कोठडी, विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग, सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद। बारामतीमध्ये महावितरणच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, निमंत्रण उशिरा मिळाल्यामुळे सुळेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। ठाकरे गट पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार, संजय राऊतांची घोषणा, आघाडीमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही असं वक्तव्य। लोकसभा विधानसभेलाच एकटं लढलो असतो तर जास्त जागा आल्या असत्या, एकाकी लढल्याशिवाय ताकद करणार नाही, राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचं विधान। ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत, संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनीही म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ, वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य।